रामकृष्ण हरी. माझ्यासोबत आता बघा ही आमच्या घरातली सगळ्यात लाडकी आमची लावण्या गोड मुलगी आहे संदीप मामाची. संदीप मामा हा आमचा बारका आहे विक्रांत. आमचा संदीप मामा आमच्या लाडक्या अपूर्वाचा आदित्याचा हा मामा आहे संदीप मामा आणि त्याचा हा पूर्ण परिवार आहे. सर्वात शेवटी आमची दीपाली माऊली आहे. त्याच्या बाजूला ही आमची विनया आहे. माझ्या मेहुण्याची लहान बायको म्हणजे माझी बहीण आहे तात्याने. त्यामुळे खूप छान माझी गोड माऊली आहे. हा आमचा जय विक्रांत आहे. विक्रांत बोल रामकृष्ण हरी. काय माझं बाळ तू बोल रामकृष्ण हरी. किती गोड ग ही किती गोड माझे बाळ रामकृष्ण हरी. आता आम्ही थोड्या वेळाने जाणार आहे. ही आमची लावण्य आहे ती आता क्लासला नको बाळा नको लागेल क्लासला जाणार आहे. तर तिचा मी जास्त काही वेळ घेत नाही. खूप छान धन्यवाद. आमच्या परिवारासमोर आमचा हा संदीपचा परिवार आला आहे. खूप छान बोला रामकृष्ण हरी. बरं मला भेटून तुला आता माझ्या लावण्याला विचार मला भेट. मी चंदू मामा तुमचा कोण चंदू मामा. तुझी मम्मी मला बहीण लागणार आहे. मग चंदू मामाला भेटलं तुला कसं वाटलं सांग. बस बरं छान म्हणजे नक्की कसं वाटलं. छान वाटलं. छोटंसं लय ओळखीचं वाटलं का जुनं ओळखीचं आहे का नवीन ओळखीचा. क्या बात आहे माझं बाळ. संदीप तुला कसं वाटलं मी आल्यावर. एकदम छान वाटलं. माझी विनया पुन्हा चालतं रामकृष्ण हरी. आजचा दिवस जरा वेगळा होता. कुछ बातें मानताय. हा संदीप दादा म्हणताय आजचा दिवस जरा वेगळा होता चांगला होता. रविवारी उलट तुम्हाला विक्रांतला कोण विचारायचं. विक्रांत तुम्हाला पेन्सिल टोचली मला लक्षात आलं. मला तू पेन्सिल टोकून दिली टोकून दिलं. इथे टीचर आहेत. तू आता कितीला आहे. 8वी. खूप छान. तुला माहिती आहे का जेव्हा तू बारकी होतीस 3-4 वर्ष आलो माझी पुण्याला आलेलो असंच माझ्या बाळा मांडीवर बसून माझं रामकृष्ण हरी माझं बाळ एकदम रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. क्या बात आहे. आता हा चल